आता मी घराकडे आलो आहे आणि हे बघा हे भाऊ पण आलेले आहेत. भाऊ थोडंसं कामामध्ये व्यस्त आहे. काय म्हणाल भाऊ तुम्ही? बोला तुम्ही काहीतरी म्हणावा अशी आमची इच्छा आहे. भाऊ जस्ट आता बाहेर जाऊन सगळा फेरफटका करून आलेला आहे मुंबईचा. काय कुठे काही चाललंय हां सगळे न्यूज आले आहेत आणि आता मला सांगत आहेत मी काय न्यूज रिपोर्टर आहे. यांना असं वाटतं की मी न्यूज रिपोर्टरवाला आहे. ही माझी इंटरव्ह्यू घेणार आहे आता बघा. तर सागर सर तुम्ही आता जस्ट जाऊन आले तर तुम्ही काय पाहिलं, कसं पाहिलं, काय पाहिलं म्हणजे? कुठे गेला तुम्ही एक्झॅक्ट? हे बघा हे ब्लॉगर बघा हे बाथरूममध्ये काय बोलतं मला बघा. बघू शकता तुम्ही पण मी दाखवू शकत नाही तुम्हाला. दाखवलं तर त्याचं भाऊला राग येतो आमच्या. आम्ही भाऊचं काही दाखवू शकत नाही. असा विषय आहे. तर आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर जात असताना काहीतरी बघितलं एक विचित्र प्रकार बघितला आम्ही. माणसाची भांडत होते पण आम्ही काय लक्ष दिलं नाही. आम्ही सोडून दिलं. आम्ही कशाला लक्ष द्यायचं? आपल्याला याच्यामध्ये राहायचं नाही. आपण कशाला लक्ष द्यायचं? तर आम्ही आता थोड्या वेळात बाहेर जाणार आहे. तुम्ही येणार का? चला माझ्यासोबत फिरायला. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ती थोड्या वेळात सांगतो मी. आता बघा तुम्ही लहानपणापासून आता कॉलेजची लाईफ पूर्ण जगलो बिगलो आपण. चांगलं मस्ती मजा केली. आई होती, पप्पा होते, सगळे होते आपल्यासोबत. काय खायप्यायची व्यवस्था नव्हती म्हणजे सगळं पुरून द्यायचं आपल्याला वगैरे. पण आताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही बघू. हे भाऊ सांगलीवरून आलेत. सांगली काय सातारावरून आलेत. पण आता यांची परिस्थिती बघा तुम्ही. यांची अशी परिस्थिती आलेली आहे की पोरांवरती बॅचलर पोरं आम्ही राहतो. आणि ना एकदम खतरनाक परिस्थिती. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही मुंबईमध्ये पोरं काय करतात, काय नाही काय करतात वगैरे. तुम्हाला विचारही करू शकत तुम्ही की पोरं अशी जिंदगी जगतायत. हे बघा साबण लावून आईचं जर साबण झालाय आणि आयुष्यानीचं ब्रश लावून घासते आम्हाला बघ. अशी परिस्थिती झालेली आहे. तर तुमचं काय मत आहे मला नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू आपण बाहेर. आणि बाहेर आम्ही जात आहे सिक्रेट एरियामध्ये. ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच कुठे सिक्रेट जातो आहे आम्ही बाहेर फिरायला. तर चला बाय बाय. आता असताना महाशेचं आगमन झालेलं आहे. महाशे चालले होते डोंबिवली स्टेशन टू कल्याण स्टेशनला. हे महाशे काय बोलत आहेत तर तुम्ही आपण ऐकून घ्या. कितने साल डीएमएस में नौकरी किए थे? अरे 1.5 साल से हमारा इनका चल रही थी। आज देखिए लास्ट ले जा रहे हैं डेट बनाने के लिए। बहुत बहुत सागर भाई को धन्यवाद। यही होता है। हाँ धीरे ब्लॉग मिलते हैं। हम लोग रील बनाते रहते हैं इतना अच्छा क्या बोलते हैं ना कि मित्र जो मुसीबत में साथ देता है। बनावटी तो मित्र बहुत होते हैं, है कि नहीं? लेकिन मित्र वही जो मुसीबत में साथ देते। भाई बोलते बोलते बहुत ज़्यादा कुछ बोल दिया और मैंने इसको बोला ही बस कर अभी क्या बुलाएगा क्या मेरे को? अभी रोते रोते जाते जाएंगे बुला रहा है मेरे को. क्या बोला अभी इसको. बाहेर फिरून आलेलो आहे मी आणि आता जस्ट आराम करण्याचं चाललं आहे प्लॅनिंग. कारण की खूप दमलेलो आहे. खूप ठिकाणी फिरलेलो आहे आणि काय सांगू तुम्हाला आता मला कडाक्याची झोप आहे. तर आजचा दिवस खूप चांगला गेला. चला मित्रांनो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय टाटा बाय बाय.